मुलांनो, काल आपण नाम म्हणजे काय हे पाहिले. आज आपण शब्दाची दुसरी जात सर्वनाम म्हणजे काय हे पाहणार आहोत. तुम्हाला एक उदाहरण सांगते. अतुल दररोज व्यायाम करतो. तो सुदृढ आहे. तो हा शब्द कोणासाठी वापरलाय सांगा? अतुलसाठी. अतुलसाठी वापरलाय आहे की नाही? अतुल हे काय आहे? नाम आहे. काय आहे? नाम. अतुल हे नाम आहे आणि त्याच्या ऐवजी आपण काय केले? तो हा शब्द वापरलाय. एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगायची असेल तर त्याच्याबद्दल माहिती लिहिताना प्रत्येक वेळी त्याचं नाव लिहितो का? नाही. त्याच्या ऐवजी आपण तो, ती, ते अशा प्रकारचे शब्द वापरतो. तर या शब्दांना काय म्हणायचं? सर्वनाम. म्हणजे वाक्यामध्ये नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? सर्वनाम. आता सर्वनाम कोणकोणती आहेत बघा. तो, ती, ते, हा, ही, हे, आम्ही, आपण, स्वतः, आम्हाला, त्याला, त्यांनी अशा प्रकारे ही मी हे काय आहे? सर्वनाम आहेत. आले लक्षात? मी जसं सांगितलं तुम्हाला की अतुल व्यायाम करतो, तो सुदृढ आहे, तसं मला तुम्ही प्रत्येकाने सर्वनामाचे उदाहरण सांगायचे. सांग. मी आणि माझे बाबा गार्डन मध्ये फिरायला गेलो. तर तिथे आम्ही खूप मजा केली. ह्याच्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? आम्ही. आम्ही. सांग गौरव. तो खूप हुशार आहे. यात कोणतं सर्वनाम आहे? तो. छान. शिक्षकाने आम्ही सहलीला गेलो होतो. कोणतं सर्वनाम आहे? आम्ही. आम्ही. आम्ही शाळेत गेलो होतो. आम्हाला आनंद झाला. कोणतं सर्वनाम आहे? आम्हाला. आम्ही क्रिकेट खेळत होतो. आम्ही. दुसरं वेगळं सर्वनाम वापरा. मी टीव्ही बघत होतो. मी टीव्ही बघत होतो. कोणतं सर्वनाम आहे? मी. रामेश्वर, मी, सुशेन, सूरज क्रिकेट खेळत होतो. कोणतं सर्वनाम आले? मी. राम खाली पडला, त्याला भूक लागली होते. कोणतं सर्वनाम आहे? त्याला. सांग राजकन्या. मी आरती, पंकजा आम्ही ग्राउंडवर खेळत होतो. कोणतं सर्वनाम आहे यात? मी आणि आम्ही. छान. ती शाळेत गेली. यात कोणतं सर्वनाम आहे? ती. ती. ती बाजारात गेली. कोणतं सर्वनाम आहे? ती बाजारात गेली. ती. तुम्ही घरी या. तुम्ही घरी या. कोणतं सर्वनाम आहे? छान. सांग. तू लहान आहेस. तू लहान आहेस. कोणतं सर्वनाम आहे यात? तू. छान. आलं लक्षात तुमच्या? सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? तुम्हाला मी सर्वनाम लिहून देते इथं. पहा. तो, ती, ते, आम्ही, आम्हाला, हा, ही, हे, मी, ज्या, तुम्ही, तू, काय, आपण, स्वतः, त्यांच्या, त्यांना इत्यादी काय आहेत? सर्व ही सर्वनामे आहेत. या सर्वनामांचा वापर करून तुम्ही काय करायचंय? वाक्य लिहून आणायचे. 20 आणणार ना?